लोकसभा निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस प्रणित जी महाविकास आघाडी होती किंवा इंडिया आघाडी होती त्यांना महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं आणि त्यामागे निर्भय बनोसारख्या ज्या काही मोहिमा सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या होत्या त्यांचा मोलाचा वाटा होता। आपल्यासोबत निर्भय बनो मोहीमचे विशंबर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। यंदा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही आपण तिन्ही पक्षांशी संपर्क साधला, कसा प्रतिसाद मिळतोय? कुठेतरी निराशाही होत आहे का? नाही, निराशा असं नाही, कारण आम्हाला त्याच्यात व्यक्तिगत काहीच मिळवायचं नाही। जे लोकांचा एक अजेंडा पुढे जावा असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही 15 दिवसापूर्वी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष अशा तिन्हीला आम्ही एक पत्र लिहिलं आणि आमचे काही मुद्दे सांगितले। याच्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादींनी लगेच सकारात्मक प्रतिक्रिया दिली। आमच्या चर्चा झाल्या नाही त्यांची आणि बऱ्यापैकी ते काम पुढे गेले। अजेंडा कसा असावा रिफाईनमेंटचं, आम्ही काय असं म्हणलेलं नाही की हे असंच व्हायला पाहिजे असं आमचं काही मत नाही, कारण आम्ही काही सर्वज्ञानी नाही। पण आम्हाला जे वाटलं आजच्या परिस्थितीवर जे काही सुचवता येईल असं आम्हाला वाटलं ते आम्ही सगळे जनतेचे मुद्दे आणि लोकांकडून पण आलेले आम्ही ते सुचवले। दोन्ही पक्षांनी त्याला प्रतिसाद दिला आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं की या मागण्या अगदीच वाजवी आहेत, त्याच्यात कोणतीच मागणी अनरिजनेबल नाही किंवा पैसा, उदाहरणार्थ 12% शिक्षणावर खर्च व्हावा आणि 12% आरोग्यावर, ही अत्यंत मूलभूत मागणी आहे, याच्यामध्ये काही कोणी नाही म्हणावं असं काही नाही। त्यांनाचा दोघांचाही प्रतिसाद आला आणि आम्ही त्याप्रमाणे आमची मोहीम आता सुरू करतो आजपासून। काँग्रेसचा प्रतिसाद अद्याप आलेला नाही, काँग्रेसचे नेते फार व्यस्त आहेत असं मला वाटतं। आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही। काल बाळासाहेब थोरात यांचा काही प्रतिसाद आलेला आहे, तर आता कदाचित पुढच्या आठवड्यात आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। पण काँग्रेसकडून जास्त वेगाने गोष्टीची अपेक्षा आहे, कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षाशी भिडणारा पक्ष आहे आणि म्हणून काँग्रेसकडून जास्त अपेक्षा आहेत। काँग्रेसने जास्त अलर्ट असलं पाहिजे, काँग्रेसने जास्त आत्ताच्या काळात काँग्रेसने सतर्क जास्त असलं पाहिजे, असं पण ते काही घडलं नाही, हे मात्र खरं आहे। आता सध्या ही मोहीम राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या मतदारसंघाच्या अनुषंगाने सुरू करताय आपण? हो, सध्या आम्ही या दोन पक्षांचे जे मतदारसंघ आहेत तिथे आम्ही सध्या सुरुवात करतो आहोत आणि काँग्रेसची चर्चा आम्ही काँग्रेसबरोबर सुरुवात करू। मला एक सांगितलं पाहिजे की निर्भय बनूच्या ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा एका पैशाचाही सहभाग नाही आणि आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे मेंढे नाही आणि आम्ही एक लोकांची भूमिका घेऊन जातो। ती लोकांना, आम्हाला असं वाटतं की बहुतेक लोकांना ती जे वाटतं ते आम्ही बोलतो आहे, त्यामुळे आमची भूमिका ही लोकांच्यासाठीची भूमिका आहे। त्यामुळे त्यांना ज्या पक्षांना गरज असेल ते आमच्याशी बोलतील, चर्चा करतील, गरज नसेल तर ते बोलणार नाहीत, पण आम्ही पुढे जाऊ, आम्ही लोकांचा अजेंडा घेऊन पुढे जाऊ। आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून कुठल्याही पैशाची सोडा, कुठल्याही पदाची सोडा, आम्हाला कसली त्यांच्याकडून अपेक्षा नाही, आम्हाला काय सत्तेत जायचं नाही आणि त्यामुळे त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जर ही माणसं केवळ संविधान आणि लोकशाही प्रेमासाठी आपल्यासाठी जीवाचं रान करत असतील तर त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। असीमजी, मुद्दे काय असावे पक्षांचे हे आपण याच्या माध्यमातून सुचवताच आहात, पण आता खूप वेगवेगळ्या पक्षामध्ये इनकमिंग आउट गोईंग सुरू झालेलं आहे। भाजपमधूनही आता महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये लोक जात आहेत, त्यांना उमेदवारी मिळण्याची पण शक्यता आहे। त्यांच्याबद्दल असे जे नुकतंच भाजपमधून शरद पवार साहेबांकडे किंवा उद्धव ठाकरे साहेबांकडे किंवा काँग्रेसमध्ये जे गेलेले उमेदवार असतील त्यांच्याबद्दल भूमिका काय असणार? बघा, राजकीय पक्षांसाठी आयडिओलॉजीची ही लढाई नाही असं जर असेल काही ठिकाणी तर आम्ही तशा प्रकारच्या उमेदवारांना सपोर्ट करणार नाही, कारण की भाजपमधून कधी पण या आणि आपल्या सोयीसाठी निवडणुकीत उभं राहा अशा प्रकारचे जे उमेदवार असतील त्यांचा आम्ही तरी काही प्रचार करणार नाही, एवढं नक्की आहे। कारण की आमची आयडिओलॉजिकल लढाई आहे। आम्हाला असं वाटतं की लोकसहभागातून राजकारण असलं पाहिजे आणि लोकसहभाग, जी पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीची कल्पना आहे ती पूर्ण होत नसेल आणि जेव्हा कोणाला पाहिजे तेव्हा कोणतेही उमेदवार कुठूनही आयात करायचे, निर्यात करायचे असं होत असेल तर तशा प्रकारच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार नाही। पण आमचा एवढा उद्देश नक्की आहे की महाविकास आघाडी ही सत्तेत आली पाहिजे, सत्तांतर झालं पाहिजे आणि कुठेतरी नागरिकांना बोलण्याच्या, लोकशाहीच्या जागा तयार झाल्या पाहिजे। काही सामाजिक कार्यकर्ते, जसं निर्भय बनो मोहिमेच्या माध्यमातून तुम्ही आहात, राज्यातील काही प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात पत्रही लिहिल्याची माहिती आहे की असं आयाराम गयारामला वेळेवर उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचं समर्थन करू शकणार नाही। इलेक्टिव्ह मेरिटवर केवळ राजकारण सुरू असल्यामुळे दुर्दैवाने सगळ्याच पक्षामध्ये हे इनकमिंग आउटगोईंग असं सुरू आहे आणि तसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये जरी होत असेल तरी आम्ही आमच्या परीने एवढं ठरवू शकतो की तशा उमेदवारांचा आम्ही प्रचार करू शकत नाही, कारण की बाकीची भूमिका त्यांची ते ठरवू शकतात। पण आम्हाला एवढंच वाटते की लोकशाहीच्या जवळ असणारे हे पक्ष म्हणून आता हे निवडून आले पाहिजे
आणि शिवसेनेची भूमिका मांडतानाही म्हणजे शिवसेनेच्या व्यासपीठावरून भूमिका मांडताना आम्ही हे स्पष्ट केलेलं आहे की उद्धव साहेबांची भूमिका सध्या लोकशाहीला पूरक आणि संविधानिक असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांबद्दल आमचं हे मत आहे. भारतीय जनता पक्षाने जेवढी संविधानाची मोडतोड केलेली आहे तेवढी कोणी केली नाही. आमच्याजवळ यादी आहे, 100 उदाहरणं मी देऊ शकतो जर आपण वेळ दिला तर, की त्यांनी संविधानाची मोडतोड कशी केलेली आहे, अगदी मोदींपासून शहापासून तर देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत. त्यामुळे संविधान पाळलं पाहिजे आणि संविधान मान्य नसेल तर हिंमत दाखवा आणि सांगा संविधान मान्य नाही. पण मग हे जे इकडच्या पक्षातून तिकडच्या पक्षात घेणारे आहे हे सुद्धा संविधानिक मोडतोड करणारेच लोक आहेत, सरंजामशाही आहेत. स्वतःला ते दादागिरीच्या स्वरूपातले नेते बघतात आणि कुठेही गेलो तरी आपण निवडून येऊ अशा आविर्भावात ते वावरतात. तर ही प्रवृत्तीसुद्धा लोकशाहीला मान्य नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर निर्भय बनोची भूमिका ही पक्षांतर्गत त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करण्याची नाही. निर्भय बनो कोणाच्या उमेदवारीची रिकमेंडेशन कधीही करणार नाही. कोणता उमेदवार हवा कोणता उमेदवार नको हे आम्ही काही अजिबात सांगणार नाही. त्याचं कारण की पक्ष वेगळे तर आमची एक वेगळी भूमिका आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या अंतर्गत मामल्यांमध्ये जाणार नाही. पण प्रचाराला जाताना मात्र तो जर उमेदवार चारित्र्य आणि याबाबतीत आम्हाला मान्य नसेल तर आम्ही त्याच्या प्रचाराला नक्कीच जाणार नाही. असे जे पक्षांतर करणारे आहे त्यांच्याबद्दल विचार करणार. आता पक्षांतराची स्थिती काय हा मुद्दा. आता बघा, भाजपकडे जे लोक गेले बहुंशी सगळे ईडीच्या भीतीने गेलेले आहे. तर ईडीच्या भीतीने जाण्याची कारणं त्यांची संपली का असा एक मुद्दा असू शकतो ना. जर का आता ते पक्षांतर करत असतील तर ते तिथे पाहून काय परिस्थिती. आता काही लोकांवर ईडीने खूप अन्याय केला. त्याचे संजय राऊत आहेत, त्याच्यामध्ये अनिल देशमुख आहेत की त्यांच्यावर काही चार्जेसच नव्हते पण ते केला. असे नेते वेगळे. परंतु ईडीचं भीती त्यांना का वाटली, ते तिकडे का गेले ना आता परत का आले, हा विचार तर करावाच लागेल. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.